अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे। पोलिंग पथकं साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर पोहोचली आहेत। मेळघाट हा अतिदुर्गम भाग असल्याने 136 मतदान केंद्रांवर पथकं बुधवारीच रवाना झाली होती। अमरावती जिल्ह्यात 26 एप्रिल यांनी उद्या वोटिंग होणार आहे। त्या संदर्भात प्रशासनामार्फत सर्व पातळीवर पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। त्यासाठी आज इथून पोलिंग पार्टीसुद्धा रवाना केली जात आहे अमरावती EC करिता। अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2672 मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज पोलिंग पार्टी रवाना केली जात आहे। या ठिकाणी लोकशाही भवन चांगला आणि नवीन कन्स्ट्रक्शन झालेला आहे, खूप चांगली इमारत आहे। इथे पोलिंग पार्टीला बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि त्यांना कुठेही उभे राहण्याची आवश्यकता नाही आहे किंवा ऊनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही। त्यांना बसण्याची व्यवस्था केली आहे। त्या ठिकाणी त्यांना मटेरियल आणि EVM मशीनसुद्धा दिली जाते, जेणेकरून आपला जे रवाना करण्याचा प्रोसिजर आहे ते फार सोपा गेलेला आहे। आणि जे स्टाफ उद्या इलेक्शन ड्युटीवर राहणार आहे त्यांच्यासाठी PB आणि EDCची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ते मतदान करू शकतात। अमरावती जिल्ह्यात 2672 मतदान केंद्र आहेत, त्यापैकी क्रिटिकल किंवा वल्नरेबल केंद्र कुठलाही नाही आहे। आणि या पूर्ण प्रक्रियामध्ये 10,000पेक्षा जास्त स्टाफ आहे आणि या व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्त अंतर्गत जेवढा स्टाफ लागलेला आहे त्या व्यतिरिक्त 8 कंपन्या बाहेरूनसुद्धा आलेली आहे, कर्नाटका रिझर्व्ह फोर्सेसची आणि सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेसची सुद्धा इथे आलेली आहे। प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था, शेड, पाणीची व्यवस्था, मेडिकल किट असली पाहिजे ह्याची दक्षता घेण्यात आलेली आहे, जेणेकरून मतदारांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही उद्याच्या दिवशी। आणि ह्या व्यतिरिक्त मतदारांना वोटर स्लिपच्या सुद्धा वाटप करण्यात आलेले आहे, जेणेकरून त्यांना मतदान किट कुठे आहे, त्यांचं नाव क्रमांक कुठे आहे यादीमध्ये ते सुद्धा कळते। ह्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो अमरावती जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना की त्यांनी उद्या 26 एप्रिलला येऊन मतदान करावे।